पोल होतो. तर त्या प्रस्तावाला पोल झालाच नाही. खरं तर त्यांना एवढ्या बिकट परिस्थितीत बोलवायची गरज नव्हती. सत्ताधाऱ्यांना एवढं घाबरायची काही गरज नव्हती. पण कुठेतरी प्रस्तावासाठी अशा प्रकारे जीवाशी खेळ वगैरे कारण एक्झॅक्टली यांना सदस्यांच्या काय शारीरिक किंवा ओव्हरऑल जीवाशी पेक्षा ह्यांना यांचे प्रस्ताव महत्वाचे आहेत. एखादा प्रस्ताव जर तुम्हाला वाटतंय की आज जर पोल मागितला विरोधकांनी तर आणि आपलं संख्याबळ कमी आहे तर नॉट टेकन करता येतो. कारण त्याला नेक्स्ट वीकमध्ये पुन्हा घेता येतो. सगळ्या तरतुदी असतात आणि हे त्यांनाही माहिती आहे. तरी देखील काही त्यांचे आर्थिक लागेबांधे असतात जे त्यासाठी त्यांना लवकर करायचं असतं. यासाठी एखाद्या सदस्याला एवढ्या शारीरिकरित्या तो जर एवढा आजारी असेल तर त्याला बोलवणं योग्य नव्हतं. नगरसेवक झा यांच्याशी बोलणं झालं फोनवर. ते म्हटले की मला डेंग्यू झालेला आहे, माझ्या प्लेटलेट ड्रॉप झाले. ज्यावेळेस शरीरातल्या प्लेटलेट अहो ते थरथरत होते. त्यांना नंतर आतमध्ये जाऊन झोपले होते अँटी चेंबरमध्ये ह्यांच्या स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षांच्या. आणि जेव्हा तो प्रस्ताव आला तेव्हा त्यांना बाहेर आणलं गेलं. इतका सगळा खटाटोप करायची काही आवश्यकता नव्हती. एक तो प्रस्ताव तुम्हाला नॉन टेकन करता आला असता आणि पुढच्या आठवड्यात घेता आला असता. पण ह्याच आठवड्यात घ्यायचा असा कोणाला तरी शब्द दिला असावा त्यांनी, म्हणून हा सगळा खटाटोप केला असेल. यावेळी सत्ताधाऱ्यांना विचारण्यात आलं तर त्यांनी असं म्हटलं की असं काहीच नाही, हे सगळे प्रश्न जे ते डावलून बाजूला सारले जातात. हो, मग असं असेल तर मग तुम्ही त्यांना एवढं बिकट परिस्थितीत का बोलवलं? का त्यांना एवढा म्हणजे ते तर अक्षरशः ना थंडीने असे कुडकुडत होते. अंगावर शॉल घेऊन कानाला मोर रुमाल बांधून वगैरे बसले होते. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना का बोलवलं होतं तुम्ही? आवश्यकता काही नव्हती ना तशी. मी त्या दिवशी तुम्हाला सांगतो, मी स्वतःहून सांगतो, त्या दिवशी हे झालं काय इम्प्रुव्हमेंटला पण असाच एक विषय होता. जर विरोधक सोकॉल जे कोण विरोधक आहेत जर तुम्ही उपसूचना करणारच नाहीत तर पोल व्हायचा प्रश्नच येत नाही. फक्त तुम्ही विरोध करायचा म्हणून विरोध करणार असाल आणि इतर मित्रपक्षांना गृहीत धरणार असाल तर हे योग्य नाही ना. हाही एक भाग आहे त्याच्या. त्या सुधारमध्ये जे आता तुम्ही उल्लेख करताय त्यामध्ये तुमच्या सदस्य मी एक्झॅक्टली अनुपस्थित नाही, त्या उपस्थित होत्या, परंतु त्यांना घरून काही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.